महत्त्वाची बातमी बीडमधून आहे। बीडच्या मस्साजोग इकडे आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडते। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत। आता मस्साजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंब आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी बैठक घेणार आहे। या बैठकीमध्ये भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट यावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। या बैठकीनंतर मस्साजोगचे ग्रामस्थ देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी लढा आणखीन तीव्र होणार का याकडे तर सर्वांचंच लक्ष आहे। काही जे आम्ही करतोय, सीआयडीला जातोय, एसआयटीला जातोय, सगळ्या पोलीस यंत्रणेकडे जातोय, त्या संदर्भात ते जाणून घेणार आहेत की तपास कुठपर्यंत आलाय। त्याच्यानंतर जे काय आता चाललेल्या गोष्टी आहेत, कुठं कुणाची मीटिंग लावणं चालू आहे, हे प्रकरण कसं थांबेल, की जसं की चंद्रशेखर बावनकुळे म्हणले की हे कसं मिटतंय प्रकरण, यावर काहीतरी वाक्य बोलले, ते मला माहित नाही, गावकरी जी बोलत होते। तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे उद्या महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। परळीमधील व्यापारी महादेव मुंडेंची 16 महिन्यांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाहीये। परळी शहरामध्ये जाऊन महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेऊन सांत्वन करणार आहेत। तर सुप्रिया सुळे या देशमुख कुटुंबियांची सुद्धा भेट घेणार आहेत। मी उद्या परळीलाही जाणार आहे आणि ह्या दोन्ही ठिकाणी मी जाऊन त्याच्यानंतर माहिती घेऊन ग्राउंड रियालिटी काय, कारण माझे 4-5 महत्त्वाचे प्रश्न आहेत तिथे जाऊन मी विचारणार आहे आणि दोन्ही कुटुंबांची चर्चा करणार आहे की खून जो झाला त्या खून मध्ये फरार आहे, गेले जवळपास 70 दिवस व्हायला आले, मग तो 5वा खुनी कुठे आहे, इन्क्वायरी कसली चाललेली आहे आणि हे सगळं पारदर्शकपणे राज्याला आणि देशाला समजलं पाहिजे। उबाटाचे आमदार भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चा शनिवारपासून राजकीय वर्तुळात रंगल्या आणि त्यातच काल भास्कर जाधवांनी ठेवलेल्या व्हॉट्सअप स्टेटसची सुद्धा सध्या चर्चा आहे। मोरक्या जर जिद्दी असेल तर जनावर पण विश्वास ठेवतात असं स्टेटस जाधवांनी ठेवलेलं आहे। जाधवांचा मोरक्यांवर जर विश्वास राहिलेला नाही असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे। तर संजय शिरसाट यांनी भास्कर जाधवांना थेट ऑफर दिलेली आहे। भास्कर जाधवांनी वाघाच्या कळपात यावं असं शिरसाट म्हणालेत। तर ऑपरेशन टायगरचं काम सुरू असून लवकरच अनेक जण शिवसेनेत प्रवेश करतील असा दावा शिरसाटांनी केलाय। त्यांचा मोरक्या हा धाडसी नाही हे त्यांना सांगायचं। हे भास्कर जाधव म्हणतोय, मी म्हणत नाही, ते धाडसी नाहीत हे त्याला सांगायचं। म्हणून भास्कर जाधवांच्या आता मानसिकता झालेली आहे की यांच्याबरोबर काम करणं अशक्य आहे हे त्यांनी वारंवार सुचवलेलं आहे। आणि मग इतर लोक जे काही त्यांच्या विनवण्या करायला त्यांच्या मागं लागलेले त्यांचं ते ऐकणार नाहीत। भास्कर जाधव हे माझे मित्र आहेत, मी त्यांचा स्वभाव जाणतो, ते एकदा घेतलेल्या निर्णयापासून मागे हटणार नाहीत, हे तेवढंच सत्य आहे। म्हणून मोरक्यावर त्यांचा आता विश्वास राहिलेला नाही। खात्रीपूर्वक सांगतो, या तुम्हाला महिन्याभरामध्ये या अधिवेशनामध्ये फार मोठे चेंजेस झालेले दिसतील। भास्कर जाधव माझे मित्र आहे, त्यांच्याशी कधीही बोलू शकतो, परंतु या बाबतीमध्ये त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं नाही। भास्कर जाधव सारखा चांगला आमदार जो अभ्यासू आहे, आक्रमक आहे आणि स्पष्ट बोलणार आहे, मला सर्वात जास्त आवडतं ते स्पष्ट बोलणं। म्हणून भास्कर जाधवांना सांगेल, भास्करराव आता या मेंढ्याच्या कळपात राहण्यापेक्षा वाघाच्या कळपात या। निश्चित आम्ही आमची ऑपरेशन टायगरची जबाबदारी पूर्णपणे पार पाडतोय। पार चांद्यापासून बांद्यापर्यंत आमचा प्रत्येक आमदार असेल, आमचा पदाधिकारी असेल, फिरतोय। मी स्वतः काल किनवटला गेलो होतो, अनेक जण इच्छुक आहेत, सगळ्यांची यादी आमची तयार करण्याचं काम चालू आहे आणि लवकरच मोठा पक्षप्रवेश सोहळा रोज होतोय, परंतु आणखीन एक मोठा पक्षप्रवेश सोहळा लवकरच या अधिवेशनाच्या काळामध्ये आम्ही घेणार आहोत। एक महत्त्वाची बातमी समोर येते, शिवसेनेचे सर्व आजी-माजी खासदार प्रयागराज येथे संगमावरती गंगा स्नान करणार आहेत। 19 फेब्रुवारी रोजी सकाळी शिवसेनेचे सर्व आजी-माजी खासदार प्रयागराज इकडे जाणार आहेत आणि गंगा स्नान करणार आहेत। शिवसेनेचे आजी-माजी खासदार जे आहेत ते सगळे ते प्रयागराजमध्ये जाणार आणि संगमावरती गंगा स्नान करणार आहेत।
पुढची बातमी बघूया. कर्जत आमदार रोहित पवार मित्रमंडळ आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने 26 मार्च ते 30 मार्च दरम्यान महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेतली जाणार आहे. कुस्तीगीर संघाने पैलवानावरती बंदी घालणं चुकीचं म्हणूनच आम्ही तिकडे बंदी घातलेल्या शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड या 2 पैलवानांना देखील आमच्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी देणार असल्याचं रोहित पवारांनी स्पष्ट केलं आहे. पहिला प्रश्न होता की मोहोळ ज्यांचा विजय झाला त्यांना आपण खेळवणार आहोत का. यांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्ही पैलवानांसाठी ही स्पर्धा घेत असतो. मोहोळ हे पैलवान आहेत, त्यांना सुद्धा तिथे संधी दिली जाणार, राक्षांना सुद्धा संधी दिली जाणार, गायकवाडांना सुद्धा संधी दिली जाणार. त्यामुळे इथं कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला नाही झाला. त्याच्याच बरोबर परिषदेचं हेही म्हणणं आहे की केंद्रीय जे स्पोर्ट्स मिनिस्टर आहेत त्यांना सुद्धा बोलावलं जाणार आहे, राज्यात मुख्यमंत्र्यांना सुद्धा बोलवलं जाणार, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बोलवलं जाणार आणि पवार साहेब तर शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी आहेतच. त्यामुळे परिषदेच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं राजकारण खेळामध्ये आणलं जाणार नाही. ज्या पद्धतीने आजपर्यंत परिषद काम करत आलेले तसंच काम याच्या पुढेही त्या ठिकाणी केलं जाणार. संघटनेचे 2 वाद आहेत. मी एक खेळाडू आहे, माझी खेळाडूची भूमिका आहे फक्त खेळायचं. त्यामुळे आता या ठिकाणी मला इकडं ह्या संघटनेने माझ्यावर बंदी घातलेली, तर मला इकडे परिस्थितीकडे खेळता येते. त्यामुळे माझी तयारी चालू आहे. रोहित पवारांच्या कुस्ती स्पर्धेत तुम्ही उतरणार? हो, 100%. तसे प्रयत्न पण चालू आहे आणि प्रॅक्टिस बी चालू आहे. आणि आता मुलुक महाराष्ट्रामध्ये एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.